The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुविजानो भवं होति, सुविजानो पराभवो, धम्मकामो भवं होति, धम्मदेशी पराभवो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून, आज या वर्षावास पर्वातील श्रावण पौर्णिमा उपोषित दिनाच्या मंगलमय दिनी आपल्या नंदनवन कॉलनी परिसरातील धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आणि पुन्हा एकदा तुमच्या बळकट असलेल्या श्रद्धेने आम्हाला इथे खेचून आणलेला आहे। मागच्या वर्षीचाही वर्षावास इथे झाला आणि आपले उपासक आले आणि मधून सगळ्यांचेच फोन येत होते अधूनमधून, भंतेजी आमच्याकडे या, भंतेजी आमच्याकडे या। पण मी म्हणालो दुसरे भंते आले पाहिजे म्हणून दुसऱ्या भंत्यांना संधी किंवा त्यांचं तुम्हाला एक नाविन्यपूर्ण ऐकायला मिळेल। धम्मदेशनेमध्ये शैलीमध्ये बदल होतो, तर कधी कुणाला भात आवडतो तर कुणाला भाकरी आवडते, कुणाला चपाती आवडते तर कुणाला ठेचा आवडतो, नाही का? त्यामुळे असं काही नाही, धम्मच आहे, आम्ही फार विद्वान आहोत असा काही विषय नाही। भिक्षू लोक विद्वानच असतात, गृहस्थही विद्वानच असतात, नाही का? ज्ञान एकमेकांच्या कमी जास्त असू शकते आणि त्यामुळे असा काही विषय नाही। फक्त फरक एवढाच आहे की कोणाला काय तर कोणाला काय आवडते, आणि तेही आपल्या पूर्वीच्या कर्मसंस्कारानुसार भगवान बुद्ध म्हणाले त्याची शृंखला तयार झालेली असते। म्हणूनच जगतातले सगळेच लोक आपल्याला आवडत नाहीत किंवा नावडत नाहीत। काही लोक आपल्याला फार आवडतात, हालाकी त्यांची ओळख नसते, त्यांच्यासोबत उठणं बसणं नसते, असा काही विषय नसते। पण काही लोकांकडे पाहिल्यावर किंवा एखाद्या वेळेस जरी भेट झाली किंवा पुन्हा भेट झाली की त्यांच्याबद्दल एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं आकर्षण तयार होते। आणि काही लोक सोबत जरी राहिले तर नकोसे वाटतात। ही तर पूर्वकर्माची शृंखला आहे म्हणाले भगवान बुद्ध। एकदा याच्यावरती उपदेश पण दिला भगवंताने, तो सांगेल मी नक्कीच आपल्याला। तर आज
श्रावण पौर्णिमा आहे, तर आपल्या विनंतीस मान देऊन आम्ही इथे आलो. मी विचार करत होतो की आपणास काय शिकवावे. आता रोज तर काही येणं होणार नाही बाप्पा, आत्ताच सांगतो. कारण पहा, मी सकाळपासून बाहेरच आहे आणि आता इथे आहे. इथे झालं की पुन्हा मैत्री विहारात जातो आहे. यंतेरातला प्रोग्राम झाला. रोजच मी असं ठरवलं होतं वर्षावासामध्ये, डॉक्टरांनी पण खरंच सांगितलं होतं दिवसातून एखादं प्रवचन करा आणि धावपळ तर बापा करूच नका. पण काय सांगू तुम्हाला, तर तुम्ही पाहत आहे सगळेजण स्टेटसवर वगैरे प्रचंड लोकांची म्हणजे मागणी आहे. लोक आमच्याकडे या आमच्याकडे या म्हणतात आणि सगळ्यांनाच काय नाराज करता येत नाही आणि जावं लागतं. तर मी आपणास आज शिकवण्यास प्रारंभ करतो आहे. आपल्या मैत्री विहारात आम्ही आता सिगालोवाद सुत्त प्रारंभ केला आहे. आपल्या चॅनलवरती लिंक येत असते, आपल्या ग्रुपवरती लिंक येत असते, मला वाटतं दोन्ही ग्रुपवरती लिंक येते. आणि आपल्याकडे तर मागच्या वर्षी महामंगल सुत्त शिकवलं बापा, ते तर साऱ्या जगातच गेलं. जे कोणी भेटलं मला ते म्हणते, भंतेजी तुम्ही औरंगाबादमध्ये धम्मदीप बुद्धविहारात नंदनवन कॉलनीत राहता ना? हो बाबा, तिथेच राहतो. आणि आता पुन्हा मैत्री विहार सुरू आहे. तर म्हणते मागच्या वर्षी ते नंदनवन कॉलनी म्हणत होते तुम्ही, तर यावर्षी तर बाप्पा ते मैत्री बुद्ध विहार म्हणता. तर महामंगल सुत्त शिकवलं. आता सिगालोवाद शिकवणं सुरू आहे. अत्यंत सुंदर आहे सिगालोवाद सुत्त देखील. बघा, तुम्ही ऐकत असाल तर अत्यंत सुंदर. त्याचे पण आपण एपिसोड करत आहोत, भाग करत आहोत. तर आज आपल्या विहारात मी आपणास भगवान बुद्धांनी जे त्रिपिटक भगवंताचा मोठं ग्रंथ संपदा आहे त्यातील जे सुत्त पिटक आहे, सुत्त पिटकातील सुत्त निपातातील पराभव सुत्त सांगण्यास मी प्रारंभ करतो आहे. भगवान बुद्धांनी आपल्या श्रावस्ती नगरामध्ये राहत असताना हा उपदेश केलेला आहे पराभव सुत्ताचा. असं म्हणतात, उल्लेख आहे सुत्तात की एक देवता भगवंताकडे संपूर्ण जेतवनाला प्रकाशित करून आली, जसं महामंगल सुत्ताचं सेम आहे. आणि भगवंताला विनंती करते की भगवान, मनुष्यांच्या आणि देवांच्या हित सुखासाठी आपण उपदेश करावा. तर या सुत्ताच्या प्रारंभी त्या देवताने भगवंताला विनंती केली की भगवान, मनुष्याचा पराभव कशामुळे होतो? मनुष्याचा, देवतांचा पराभव कशामुळे होतो? मनुष्य पराजित कशामुळे होतो? मनुष्याची उन्नती कशामुळे होते आणि मनुष्याची अवनती कशामुळे होते? शब्द एकच आहे, सिमिलर आहेत नाही का? अधोगती कशामुळे होते आणि प्रगती कशामुळे होते, ह्यावर आधारित हा उपदेश आहे. बघा, आता प्रत्येकाच्याच जीवनामध्ये कधी कधी कुणाची अधोगती होते तर कुणाची प्रगती आहे, कुणाची अवनती होते तर कुणाची उन्नती होते. पराभव होतो, पराजय होतो, तो कुणाला जय प्राप्त होतो, कुणाला यश तर कुणाला अपयश आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर भगवंताने या सुत्ताचं नावच काय आहे? पराभव सुत्त. काय नाव आहे? पराभव सुत्त. मोठं प्रसिद्ध आहे पराभव सुत्त. आम्ही, मला वाटतं आय थिंक 2014ला एक पुस्तक काढलं होतं आम्ही. हे जे शिकवतो ना आम्ही, महामंगल सुत्त, सिगालोवाद सुत्त, आता हे पराभव सुत्त, व्याघ्रपंच सुत्त, तर हे आम्ही त्या पुस्तकात छापलेले आहे. मुंबईला होतो आम्ही तेव्हा. तर 2014ला एक छोटीशी पुस्तक, सुखी जीवन कसे जगावे असं त्याचं टायटल आहे. आता त्याच्या प्रती माझ्याकडे उपलब्ध नाहीत, तेव्हाच ते खपल्या त्याच्या प्रती. तर त्याच्यामध्ये हे आपण टाकण्याचा प्रयत्न केला. तर बघा, आता मी जी गाथा म्हणालो ही पाली गाथा आहे. तर या पाली गाथेमध्ये असू दे बाबा, नाही, या पाली गाथेमध्ये भगवान बुद्धानं डिरेक्टली डेफिनेशन केली आहे, सांगितलेली आहे की नेमकं उन्नती कुणाची होते आणि अवनती कुणाची होते. काय म्हणाले भगवान? तर भगवान म्हणाले, सहज ओळखता येते की उन्नती कोण करू शकते किंवा कुणाची होते आणि अवनती कुणाची होते. पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण, म्हणजे कोणी दुराचारी असेल म्हणून पण त्यांच्याकडे जर पैसे येत असतील तर पैशावर कधी जायचं नाही की बा हे तर लय दुराचारी आहेत, हे तर लय माना मोडतात, हे तर ठकवतात, फसवतात, आणि तरी यांच्याकडे गाड्या घोड्या कशा आणि घरं कसे.
तर भगवंतानं त्याचं जे काय म्हणतात त्याला मोजमाप जे आहे ना, तर ते असं नाही लावलं. पैसा तर कोणत्याही मार्गाने येते ना. भगवंतानं धनाला दौलतीला सुख म्हटलं नाही, ते तर भौतिक सुख झालं. खरं सुख कशाला म्हटलं भगवंताने? हे धम्मातील जे सुख आहे, पंचशील पालन केल्यावर मिळणारं सुख, उपोषतशील पालन केल्यावर मिळणारं सुख, अष्टांग मार्गाप्रमाणे चालल्यावर मिळणारं सुख, पारमिता पालन केल्यावर मिळणारं सुख नाही का, श्रोतापन्न झाल्यावर मिळणारं सुख, सकृतागामी अनागामी अर्हत झाल्यावर मिळणारं सुख, याला खरं सुख म्हटलं, सर्वोत्तम सुख म्हटलं ना भगवंताने. तर म्हणून भगवंताच्या या विचाराला आपण लक्षात घेतलं पाहिजे की भगवान म्हणाले खऱ्या अर्थाने सुखी कोण आहे, किंवा खऱ्या अर्थाने उन्नती कुणाची होते, किंवा खऱ्या अर्थाने अवनती कुणाची होते, ह्याची डेफिनेशन सांगत असताना भगवान म्हणाले सहज ओळखता येते चर्येवरून, संतुष्ट असण्यावरून, असंतुष्ट असण्यावरून, की खऱ्या अर्थाने उन्नती कुणाची होत आहे आणि अवनती कुणाची होत आहे. आता तुम्ही जर चेहरे पाहत असाल म्हणजे काय डोळे थोडी लावून घेत असाल? आता डोळे दिले तर काय डोळे बंद करून चालते का माणूस? कुणाच्या घरात गेलं तर काय डोळे बंद करून बसते का? ध्यानाला गेल्यावर ठीक आहे बा, तिथे डोळे बंदच डोळे, नाही तर तिथे गेल्यावर तर बापा असं पाहते बोलते काय म्हणून पाहते. आपण नेहमी सांगतो तुम्हाला, तिथं गेल्यावर ओळखीचं असेल तर काही पोटदुखी होत असेल, समजा काही जर होत असेल प्रॉब्लेम, तर यांना वाटते बा त्यांनी बोलावं मला. तिथं आर्य मौन लिहिलेले असते जागी, तरी पाहते आहे इकडं पाहत, माझ्याकडे पाहा बा, नजरेला नजर भिडली तरी मग आर्य मौन तर तुटलं ना, मग पाहिलं तरी. तर असे लोक आहेत. म्हणून तुम्ही जर पाहत असाल चर्या वगैरे लोकांची तर पहा. आता तुम्ही तर बाबा सगळेच प्रसन्नच दिसू लागले इथं, तुमच्याकडं तर काही विषयच नाही. पण जर तुम्ही असं पाहिलं कुठे, तर मी नेहमी सांगतो बघा की सगळेच प्रसन्न चर्येवाले लोक नसतात बघा. कारण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे भाव असतात. सारखेच भाव असतात का प्रत्येकाच्या मनामध्ये? नसतात. प्रत्येकाचं फिलिंग वेगवेगळं आहे, प्रत्येकाचा भाव मनातला वेगवेगळा आहे, आणि तो भाव प्रकट होतो या CCTV कॅमेऱ्यावर. हे CCTV आहे इथे प्रकट होते. इथं जे काही आहे ह्याचं कनेक्शन आहे ना सगळीकडे, ह्याचं कनेक्शन सगळीकडे आहे. ह्याचं कनेक्शन इकडं पण आहे, ह्याचं कनेक्शन इथे पण आहे, ह्याचं कनेक्शन इथे पण आहे, ह्याचं कनेक्शन तर मेन तर हेड ऑफिस आहे याचं. हे परस्परावलंबी आहे ना. म्हणून इकडं बिघाड झाली की इकडं बिघाड होते, डोळ्यात बिघाड होते, नाकात बिघाड होते, तोंडात बिघाड होते, गालामध्ये बिघाड होते, विचारूच नका कुठं बिघाड होते चेहऱ्यावर. आणि मग लोक लगेच म्हणतात काय झालं नाराज व्हायचं, कोण मारलं का, बोललं का? आता सांगितलं होतं का कोण? सांगतेच का कोणी? पण लगेच ओळखायला येते की नाही? कशामुळं? चेहऱ्याहून. कोणी म्हणते बाबा लयच प्रसन्न दिसू लागले, म्हणता का नाही? व्यवहारात लगेच समजते ना. तर याचं कारण काय म्हणाले भगवान? तर इकडे जे काही भाव असतात ते इकडे प्रकट होतात. आणि म्हणून भगवान म्हणाले की सहज ओळखायला येते की कोणाची उन्नती होत आहे आणि कोणाची अवनती होत आहे, कोण पराभूत पावत आहे किंवा पराभवाकडे वाटचाल करत आहे आणि कोण विजयाकडे वाटचाल करत आहे, हे सहज समजते म्हणाले भगवान बुद्ध. पण त्याच्यासाठी निकष काय लावले भगवंताने? भगवान म्हणतात की या जगामध्ये आध्यात्मिक जेव्हा विचार करतो तर दोन प्रकारचे लोक आहेत. आता भगवंताचा धम्म जरी कितीही श्रेष्ठ असला, रोजच्या रोज वंदनेतून म्हणत असतील लोक, यंकिंची रतनं लोके विद्यती विविधा पुथो रतनं बुद्ध समं रतनं धम्म समं रतनं संघ समं नथी म्हणजे नाही, आहे की नाही? तस्मा सोथी भवंतु मे किंवा तस्मा सोथी भवंतु ते, म्हणजे तुमचं तरी मंगल हो, नाही तर माझं तरी मंगल हो. आता पाली भाषा आहे, मेन ते लावलं त्याला, मे म्हणजे माझं, ते म्हणजे तुमचं दुसऱ्यांचं. तर भगवान म्हणाले कोणते दोन प्रकारचे लोक आहेत धर्माचा विचार केला असता? तर एक वर्ग इथे असा आहे की तो धम्मचारी आहे. कोणता वर्ग आहे? धम्मचारी. धम्मचारी म्हणजे ते जे संघटनेत दिले त्यालाच नाही, म्हणजे नाव ठेवत नाही, म्हणजे ते त्यांनी नाव लिहिलं ना तसं, तर त्याच लोकांना धम्मचारी म्हणतात असं नाही. तर भगवंताच्या पाली भाषेतल्या शब्दाचा अर्थ जर काढला, धम्मचारी म्हणजे
धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं हि च। धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं हि च। धम्मचारी शब्द आला नाही इथे पाली भाषेतला. धम्मचारी म्हणजे काय तर धम्माचं आचरण करणारी व्यक्ती, त्यांना धम्मचारी म्हटलं. तर भगवान म्हणाले या जगतामध्ये काही लोक आहेत धम्मचारी आणि काही लोक आहेत धम्मद्वेषी. आहेत की नाहीत? आहेत की नाही? बापा रोजच तोफा टाकतो आपण त्यांच्यावर, उजागर करून सांगतो ना आपण आहेत की नाहीत. बिलकुलच आहेत. धम्माचा द्वेष करणारे लोक आहेत आणि धम्मावर प्रेम करणारेही लोक आहेत. तुम्ही जे इथे आलात आणि येता पुन्हा पुन्हा, निश्चितपणे तुमची कॅटेगरी जी आहे ना तर धम्मावर प्रेम असणाऱ्यांपैकी आहेत. एकदा सर्वांसाठी साधुकार द्या तुम्ही आपल्या आपल्यासाठी, की आपल्याला इकडे यायला भेटलं किंवा तशी मनोप्रवृत्ती तयार झाली. आणि दुसरा वर्ग कोणता आहे? काय त्या भंतेचं खरं आहे हो, मी ऐकलं होतं एकदा ते नुसता गोळ्यात मारते याला नाव ठेव त्याला. करुणा भंतेजी बरोबर नाही म्हणते. आता काय असं थोडी आहे का नंदनवन कॉलनीतले सगळेच बापा लेच चांगलं किंवा जगातले सगळेच चांगलं? एका व्यक्तीला सगळेच लोक चांगलं म्हणू शकत नाही, ती व्यक्ती कोणतीही असो. भगवान बुद्धांच्याही संदर्भात हा नियम वेगळा नाही. आपले भगवान तर बापा सर्व गुण संपन्न आणि सद्गुणांची खाण होते ना, पण तरी सुद्धा भगवंताचा द्वेष करणारे लोक नव्हते म्हणता. होते ना. अहो शिव्या देणारे लोक होते भगवंताला. हो, भगवंताकडे पाहून थुंकणारे लोक होते. भगवंताला मारण्याचा प्रयत्न करणारे लोक होते. होते ना. भगवंताला लांछन लावणारे लोक होते. आणि म्हणून भगवान म्हणाले या जगामध्ये असे दोन प्रकारचे लोक आहेत, की एक धम्मद्वेषी आणि दुसरे धम्मावर प्रेम करणारे ते धम्मचारी. तर भगवान म्हणतात मग की जे धम्मचारी आहेत, धम्माचं आचरण करणारे, काया वाचा आणि मनावर संयम ठेवून शील समाधी अर्थात सदाचाराच्या मार्गावरती जे मार्गक्रमण करतात, भगवंतांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाप्रमाणे जे आपलं जीवन व्यतीत करतात, ते लोक कसे आहेत? धम्मचारी आहे. आणि अशा लोकांची उन्नतीच उन्नती होते. बघा तुम्ही, जे धम्मवान लोक असतात ना, खऱ्या अर्थाने प्रसन्न मुद्रा असते, हा वाकणारे असतात. जय भीम बाई, जय भीम दादा, जय भीम भाऊ. आणि जे धम्माचा द्वेष करते ते त्याला जय भीम घातलं की असा करते, मुंगसासारखी मान, सापासारखी अशी मान. इगो प्रॉब्लेम आहे ना, नेहमी सांगतात इगो प्रॉब्लेम. कांबळेनं मला जय भीम घातला नाही, शिरसाटनं मला जय भीम घातला नाही म्हणते. कोण आहे म्हणते ती? म्हणतात ना लोक, असे म्हणत नाही का म्हणजे मला जय भीम करावा अगोदर. आपण बोलतोय असं, पण ही सत्यता आहे ना याच्यामध्ये. असे जे लोक आहे, विहारात येणाऱ्या लोकांना नाव ठेवणारा जो वर्ग आहे तो कोणता आहे? धम्मद्वेषी. भिक्षूंना नाव ठेवणारा जो वर्ग आहे धम्मद्वेषी आहे. दान देणाऱ्यांना नाव ठेवणारा जो वर्ग आहे धम्मद्वेषी आहे. ध्यान करणाऱ्यांना जो नाव ठेवणारा वर्ग आहे धम्मद्वेषी आहे. शील पालन करणाऱ्यांना जो नाव ठेवणारा वर्ग आहे धम्मद्वेषी. परित्राण पाठ घेणाऱ्यांना नाव ठेवणारा जो वर्ग आहे धम्मद्वेषी. आहे का नाही? चुकीची डेफिनेशन आहे काही? नाही म्हणाल कसं तुम्ही? चुकीची डेफिनेशन आहेच नाही. हे सत्यता आहे, भगवंताची वाणी आहे. भगवान म्हणाले दोन प्रकारचा वर्ग आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, की या जगामध्ये काही स्वैराचारी लोक आहेत की जे धम्माच्या आचरणापासून लांब आहेत. बघा, त्यांना काही देणं घेणं नाही आहे. असे लोक आहेत जगामध्ये, काहीच देणं घेणं नाही लगे बिलकुल. आता मला सांगा, एवढ्या मोक्याच्या जागेवर हे विहार आहे, आपल्या नंदनवन कॉलनीतलं विहार किती मोक्याच्या जागेवरती आहे. तर तुम्ही तर बापा ही विहारात आता पाय ठेवायला जागा नाही. तुम्ही तर मागच्या वर्षी गर्दी केली ना, आता तुडुंब भरलं, इकडं तिकडं मला पाहावं लागू लागलं किती भरलं. मान वाकून जाईल, वाकडी होईल आमची. एवढे जण आलात तुम्ही. पण मला म्हणायचं आहे, एवढेच लोक आहे का नंदनवन कॉलनीत? नंदनवन कॉलनीची विशेषता आहे
मी यासाठी तुमचं कौतुक करतो. अनेक विहारांमध्ये मी जातो, म्हणजे याचा अर्थ दोष देत नाही, पण मी यासाठी तुमचं कौतुक करतो. यासाठी म्हणून मला प्राऊड फील होते नंदनवन कॉलनीतल्या लोकांचा, की महिला तर बऱ्याच विहारांमध्ये जातात जास्त संख्येने. महिला वर्ग तर सगळ्याच विहारांमध्ये त्यांची जास्त संख्या असते. पण आपल्या नंदनवन कॉलनीची विशेषता आहे, मी पाहतोय मागच्या वर्षीपासून स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांची सुद्धा इथे प्रचंड संख्या आहे. आणि ही जमेची बाजू आहे. जे लोक म्हणत असतील ना नंदनवन कॉलनीतले लोक आपल्यातले ब्राह्मण आहेत, मी मागच्या वर्षी तुम्हाला उघडपणे बोलून दाखवलं सगळ्यांच्या समोर कठीणची वरदानाच्या वेळेला. तुम्हाला आठवत असेल तर बापा, लोक चर्चा करतात अशी, तुम्हाला तोंडावर कोणी बोलत नसेल. आता तोंडावर कोणाला कोण बोलते? तोंडावर कोणालाच कोणी काय बोलू शकत नाही. परंतु हे असे लोक बोलतात, जास्त शिकलेले आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत, नाही का, डॉक्टर आहेत, त्यांचे पोरं कुठं विदेशात आहेत, ते कुठं विदेशात गेलेले आहेत, आणि बंगले मोठे मोठे आहेत, आणि त्यांच्यात काय धार्मिकता नाही. पण मी हे जाहीरपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आता हे परमनंट सेवा आहे. करुणानंद भंतेजी जातील, पण हे नाही जाणार. हे तुमचं कौतुक थोडी जाईल. आणि कौतुक काय आपण असंच करत नाही कोणाचं, कारण भगवंतानं सांगितलं, महामंगलसूत्रात शिकवलं की कौतुकास जे पात्र असतील त्यांचं कौतुक करा, जे गुणवान असतील त्यांचं गुणगान गा, त्यांची प्रशंसा करा, आणि जे त्याच्यात पात्र नाहीत त्याच्यासाठी मुकत बसा. कारण अशांचं कौतुक केलं तर समर्थन केल्यासारखं होते ना. म्हणजे कोणी हिंसा करणारा आहे आणि आपण म्हटलं मग काय होते हिंसा केल्या, त्याच्यासोबत पापाचे भागीदार आपणही झालो. त्याला फळ मिळते आणि आपल्याला फळ मिळते. देणं ना घेणं आहे का नाही? असं होते. भगवान बुद्ध म्हणाले, त्या दिवशी मी सांगितलं ना चिगालोवात सुक्त शिकवताना मी सांगितलं की समर्थन करणे सुद्धा पापाचे भागीदार आहे. समर्थन करणे सुद्धा, म्हणजे कोणी हिंसा करत असेल, चोरी करत असेल, व्यभिचार, कोणताही शीलाचा भंग करत असेल, आणि आपण म्हणत असेल आपल्या जवळचं आहे म्हणून, मग काय झालं? तर मग काय झालं म्हणणं जे आहे का नाही धम्मात, तर ते रॉंग आहे. म्हणजे त्या अकुशल कर्माच्या मध्ये भागीदार होणं आहे, आणि त्याही अकुशल कर्माचं मग फळ आहे, भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खरंच कौतुकास पात्र आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने पुरुष वर्ग पण येता. तर बघा, मी जास्त बोलणार नाही आहे, असं ठरवलं आहे की बापा थोडं थोडंच बोलू, अर्धा तास, कारण सकाळी ऑनलाईन सेशन चालते आणि भंतेजी म्हणतात तुम्हीच बोला. त्या ऑनलाईन सेशनला सकाळी आमच्यावरच येते वेळ बोलण्याची. बोला म्हणता भंतेजी तुम्हीच, वंदना घ्या तुम्हीच, उपोषण द्या तुम्हीच. ती भंतेजीला म्हटलं बापा तुम्ही देत राहा कधी कधी, तुम्ही बोलत राहा कधी कधी. तर तुम्हाला सांगेल, जास्त बोलत नाही मी, तर दोन प्रकारचे हे जे लोक सांगितले, धम्माचा द्वेष करणारे आणि धम्मचारी, हे लक्षात ठेवा. भगवंतानं या पराभव सुत्तातील पहिल्याच गाथेमध्ये सांगितलेलं आहे की उन्नती त्यांची होते जे धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित आहेत, आणि अवनती त्यांची निश्चित होते की जे धम्माचा द्वेष करणारे आहेत. आणि म्हणून बघा, जे सदाचारी आहेत त्यांची काय होईल? उन्नती होईल. आणि त्याच्या उलट दुराचारी असतील त्यांचं काय होईल? अवनती होईल. बुद्ध विहारात येणाऱ्या लोकांचं काय होईल? उन्नती होईल. आणि जे बुद्ध विहारात येतही नाहीत आणि जाणाऱ्यांना नाव ठेवतात त्यांचं काय होईल? अधोगती होईल ना. जे दान पुण्य करतात आणि इतरांना दान पुण्य करण्यासाठी प्रेरित करतात त्यांचं काय होईल? प्रगती होईल, उन्नती होईल. आणि जे स्वतः दान पुण्य करत नाहीत आणि देणाऱ्यांना नाव ठेवतात किंवा देऊ देत नाहीत त्यांचं काय होईल? अधोगती होईल, अवनती होईल. जे स्वतः ध्यान करतात, इतरांना ध्यानासाठी प्रेरित करतात त्यांचं काय होईल? काय होईल? उन्नती होईल. आणि जे स्वतः ध्यान करत नाहीत आणि दुसऱ्याला ध्यान करायला जातात, त्यांना नाव ठेवतात त्यांचं काय होईल? झालं आहे का नाही गणित? पहा, आपले भगवान असे होते,
सगळं फोडून सांगितलं बघा की कोण प्रगती करू शकते आणि कोण अधोगती करू शकते, असं सगळं उघडं करून ठेवलं भगवंतानं. धम्माचं नॉलेज, धम्माचे तत्व सगळ्यांसाठी आहेत ना. धम्माचं नॉलेज, धम्माचं तत्व प्रत्येकासाठी आहे. धम्म सार्वजनिक आहे. आणि त्यामुळे आम्ही आता बघतोय बघा, काही काही बिचारी लोक, अदर कास्टचे लोक, हो, सकाळी ठाण्यातून मुंबईतून मेसेज टाकला एका बौद्धेतर व्यक्तीने, बनतेजी म्हणे मी ओबीसी आहे, परिवारातले सगळे लोक प्रवचन ऐकतात म्हणे तुमचे, फार सुंदर प्रवचन, आम्हाला बुद्धाची ओळख नव्हती म्हणे, तुमच्या माध्यमातून बुद्धाची ओळख होत आहे. आमच्या मेहकरकडे एक मुंदेफळ नावाचं गाव आहे, आपल्या मेहकरकडे मुंदेफळ, त्या मुंदेफळमध्ये त्या दिवशी गेलो होतो आम्ही. तिकडे मारुती पेठला एका गावाला जलदान विधीला गेलो होतो, भर पावसात. बापा काय सांगू तुम्हाला, मला वाटलं बा पाऊस सुरू आहे, पावसात मिरवणूक तर काढलीच काढली. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे त्यांनी मूर्ती दिली, वाठोरे परिवाराने मूर्ती दान दिली विहाराला आईच्या स्मृतीप्रित्यर्थ. आई गेली, 1 वर्ष झालं, आणि आमची धम्मदेसना ठेवली. पण म्हणतेजी तुम्ही या खेड्या गावामध्ये. मी गेलो बापा, मला वाटलं थोडेसे लोक असतील. बापा लोक ते विचारूच नका, लयच लोक. पावसात, हो, पाऊस सुरू, पावसात मिरवणूक काढली, आम्ही भिजलो, ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली. आणि मला वाटलं बा आता पाऊसही सुरू आहे, आपल्या लोकांना आम्ही लय चेक केलेला आहे ना. काय झालं की भंतेजी बस करा आता, शॉर्टकटमध्ये घ्या भंतेजी. आता लग्नात कार्यात कुठेही गेलं, धम्मदेस नाही देत असेल तर बापा लय वाईट अनुभव येतात काही काही ठिकाणी. कारण इकडे इंटरेस्ट नाही ना, धम्मद्वेषी लोक जास्त आहेत ना, आहेत का नाही? बिलकुल. इतरांची काय गोष्ट करता तुम्ही, इतर लोकांमध्ये तर आहेतच, हो, ते तर कोसं दूरच आहेत, त्यांना तर ओळखच नाही. पण ज्यांना ओळख आहे ते पण तर धम्माचा द्वेषच तर करतात. हे तुमच्याकडून जे मी आता वधवून घेतलं, धम्माचा द्वेष करणारेच लोक आहेत ना. मग इकडं न येणारे, धम्माचरण न करणारे, किंवा इकडे येणाऱ्यांना फितवणारे, हे धम्माचा द्वेष करणारे लोक आहे. तर मला वाटलं बा तिथं पाऊस वगैरे येणार आहे, तर ज्यांनी आम्हाला इकडून नेलं होतं त्यांच्या गावाला, तर आईला म्हटलं बा आई आता पाऊस वगैरे सुरू आहे फार, आणि ते मंडप बिंडप सगळा गळत होता, पाणी येत होतं त्याच्यातून. तर मी म्हटलं बा आता आशीर्वाद देतो आणि बस करू आपण कार्यक्रम. नाही नाही म्हणे भंतेजी. मी लोकांना विचारलं बोलू का बा, म्हणजे कसं करू. लोक म्हणे तुम्हाला ऐकण्यासाठीच आलो म्हणे भंतेजी. पावसाचं काय, लांबून लांबून आले लोक ऐकायला, लोणारण मेहकरण कुठून आणि कुठून. ती बॅनर बिनर छापलं त्यांनी, पत्रिका वगैरे छापली, ते सोशल मीडियावर जाते ना, आपणही टाकतो, स्टेटसला ठेवतो, तर लोक येतात, लांबून लांबून लोक आले. तिथं भर पावसात लोक बसले आणि प्रवचन ऐकल्याशिवाय सोडलं नाही बघा, तुम्हाला सांग. तर यासाठी सांगतो, तर त्या गावावरून दुसरं गाव आहे काय मुंदेफळ म्हणून. मागच्या वर्षी आपल्या महिलांनी, बिचाऱ्या महिला अशिक्षित, हो, गावाकडे राहणाऱ्या माझ्या आया बहिणी, सोयाबीन घेतलं, गावाकडे गुते घेतात माहिती, सोयाबीन सोंगायला काढायला काय जे म्हणतात ते, सोयाबीन घेतलं, सोयाबीनचे गुते घेतले, आणि त्यातून जे पैसे आले तर प्रवचन गेले आपले त्यांच्याकडे. यूट्यूब, बापा यूट्यूब सगळीकडेच जाते आता आपलं. तर गेलं प्रवचन आपलं, ऐकलं, आणि त्यांना वाटलं बा भंतीजीला आपण बोलवलं पाहिजे गावात. मघाची गोष्ट सांगितली होती मागच्या वर्षी, तुम्हाला आठवते का तुम्हाला? मघाची गोष्ट, सारं गाव व्हायला गेलं होतं, मघानं गाव सुधरवलं होतं. त्या मघासारखी बाया माणसं निघाले पाहिजे आपल्या समाजात. बिघडलेल्या गावाला, बिघडलेल्या नगराला, बिघडलेल्या एरियाला सुधरवणारे पुढाकार घेतला पाहिजे ना. आणि धम्म एकमेव मार्ग आहे की त्या धम्मामुळे लोकांमध्ये चांगलं परिवर्तन होऊ शकते. तर मागच्या वर्षी त्या गावाला कार्यक्रम झाला, धम्मदेसना झाली. आता ते भोंगे लावले होते, तर भोंग्यात प्रवचन जाते ना, आपण काय जास्त टीकात्मक बोलत नाही. त्या इतर लोकांना काय नाव ठेवायचं, इकडं आपलंच सगळं काही बिघडलेला कारभार, आणि दुसऱ्याला काय नाव ठेव, कोणत्या तोंडानं नाव ठेवा दुसऱ्यांना. काही काही लोक आपले लयच तोंड सुख घेतात, मी पाहतो. मग मला वाटते बापा हे स्वतःच कधी जाते का नाही की विहारात, आणि हे तर लयच म्हणते यानं त्यानं अत्याचार केला, तेवढंच फक्त काम, जाऊन भाषण ठोकायचं, टाळ्या, भाऊसारखं कोणीच नाही, दादासारखं कोणीच नाही. बापू कर तिकडे बी काम, लोकांना जागव तिकडे, क्रांती कर, आणि इकडची रिकामीत ठेवतो का? मग बाबासाहेबांनी रिकामीत ठेवायला सांगितली का इकडची? तुला तेवढंच सांगितलं का फक्त तिकडंच काम कर म्हणून? इकडं हे म्हणजे रिकाम्या लोकांना सोडले का इकडचं? अशी करत आहे. तर त्या आईनं काल फोन केला त्या गावातल्या, त्या आई म्हणे भंतेजी प्रगती झाली म्हणे, बदल झाला म्हणे, आमचा हेतू सिद्ध झाला म्हणे, साध्य झाला. म्हटलं काय झालं बाप? आणि लुगडेवाली आई आहे,
हे जे मला फोन करते की नाही, प्रवचन ऐकते की नाही, ती पुढाकार घेते. आणि ती आई म्हणे भंतेजी बी गावात गेले होते म्हणे, तर मराठ्याचं कोणी व्यक्ती आहे म्हणे, मुलगा का माणूस कोणीतरी, तर त्याच्या मोबाईलवर तुमचं प्रवचन ऐकत होतं म्हणे. ते तुमचा आवाज बापा तर लगेच ओळखला म्हणे. मी त्याला विचारलं म्हणे जवळ जाऊन, बापू काय करू, तू काय पाहू लागला म्हणे, काय ऐकू लागलं. त्यानं सांगितलं म्हणे करुणानंद भंतेचं प्रवचन, आपल्या गावात ते भंते झाले ना त्यांचं प्रवचन ऐकू लागलो. मला लयच आनंद झाला म्हणे. भंतेजी काय सांगू तुम्हाला, अदर काचे हो बौद्धेतर लोक, रोज कोणाचा तरी कोणाचा फोन येते बघा. आणि म्हणून मी हे सांगतो आहे की जे लोक धम्मचारी असतात ते आपल्याच समाजात आहेत असा काही विषय नाही आहे. इतर ठिकाणी पण असे लोक आहेत. तर म्हणून धम्माचा द्वेष करणारे आपले असो की इतर असो, ते धम्माचा द्वेष करणारे लोक जे आहेत ना, अधोगती होणार म्हणजे होणार त्यांची. आज ना उद्या, उद्या ना परवा. आपण वाट पाहायची गरज नाही. नाही तर बापा कधी होते, बनतेची तर म्हटले बापा होते, कधी होते, कधी होते. वाट पाहू नका, नाही तर आपण हे पापाचे भागीदारी बनतो. का दुसऱ्याचं वाईट होण्यासाठीचा विचार मनात ठेवला तर आपलंही पाप सुरू आहे ना त्याच्यात. भगवान म्हणाले ते कर्म कोणाचे असो, माझं तुमचं कोणाचे असो, कर्म केलं त्याचं फळ आज उद्या परवा जेव्हा कधी मिळायचं त्या कर्मानुसार बिलकुल मिळणार म्हणजे मिळणार. लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळं धम्मद्वेषी आपल्यातही आहेत आणि इतर ठिकाणी पण आहे, आणि धम्मचारी आपल्याकडे पण आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले हे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे तर आपण धम्मचारीच असावे. धम्मचारी असेल, धम्माचं पालन करत असेल, शील सदाचाराप्रमाणे जीवन जगत असेल ना, तर आज ना उद्या, उद्या ना परवा आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रगती कोणती, तर ही भौतिकच नाही तर मानसिक दृष्ट्या आपली प्रगती होईल. आपण प्रसन्न राहू कायम, मन प्रसन्न राहील ना आपलं. ध्यानाला बसलो तर ध्यान लागेल आपलं, सगळ्यांच्याबद्दल मंगलमैत्री करावं वाटेल आपल्याला. नाही तर याचा काटा काढो, त्याचा काटा काढो, याचं वाईट हो, त्याचं वाईट हो, यांच्या लेकराचं हो, त्यांच्या बायकोचं हो, त्याच्या नवऱ्याचं हो, त्यांच्या प्राण्यांचं हो, त्याच्या बैलाचं वाईट हो म्हणते बापा. म्हणत नाही का लोक असे म्हणतात ना. आणि म्हणून जे लोक या धम्मामध्ये येतात ना त्यांचं मन असं मऊ बनते, हलकं बनते मन. धम्माचं आचरण करणाऱ्या लोकांचं मन हलकं बनते, नेहमी सदैव प्रसन्न राहतात लोक. बघा धम्माचं आचरण करणारे लोक सदैव, आणि धम्माचा द्वेष करणारे लोक अशी पक्की गाठ मारू. कुठे न्या, नेहमी सांगतो आपण त्यांच्याकडे पाहिलं की आपल्या वाटतं आपण काय चुकते का आपलं गणित. असा मूड असते. तर त्याच्यावर बोलत नाही मी, नेहमीच बोलतो त्याच्यावर. तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी एक दृष्टांत, छोटासा दृष्टांत आहे की मानवी जीवन कसं आहे बघा. भगवंतानं सांगितलं की आपल्या आचरणाचा समोरच्यावर प्रभाव पडतोच. जर आपण धम्मचारी असेल त्याचाही परिणाम होतो, आणि धम्माचा द्वेष करणारे असेल तर त्याचाही परिणाम होतो. तर एकदा एक राजा होता, आणि राजाचा शिपाई होता, आणि राजाचा महामंत्री होता, नाही का. आणि राजा, महामंत्री आणि 2-4 लोक, 7-8 लोक गेले शिकारीला जंगलामध्ये. आता जंगलामध्ये सकाळपासून गेले तर थकले यांना लागली तहान. राजाला तहान लागली तर जंगलामध्ये यांना एक झोपडी दिसली, आणि त्या झोपडीमध्ये एक अंध माणूस होता. झोपडीमध्ये अंध माणूस. आता त्याच्या तिथं माठ ठेवलेला दिसत होता यांना. तो माणूस होता अंध. तर अगोदर गेला शिपाई, राजा म्हणे पाणी घेऊन या. शिपाई गेला. आता राजा आणि राजाच्या सहवासातले माणसं काय फारच असे विनम्रच असतील ह्याची गॅरंटी नाही. असते का गॅरंटी? तुम्ही बघा जरा राजकारण्यांच्या सोबत राहणारे सगळेच नाही बापा, नाही तर म्हणतील करुणानंद भंतेजी खरंच बरोबर नाही म्हणतील, लेच बोलते. पण तुम्ही खरंच पहा स्वभाव कसा असते, चर्या कसा असते. त्यांनी बायावर केस बेस काय काय खाल्लेलं, ते असेच राहतात का नाही. तर मग राजासोबत राहणारे लोक, आता राजा तर राजाच असतो, तर राजाचा शिपाई पण त्याच्यासारखाच, महामंत्री पण त्याच्यासारखाच. तर राजा शिपायाला म्हणे जा पाणी घेऊन येते. गेलं ते झोपडीमध्ये, आणि ते अंध होतं बिचार. आता जसे लोक असतात तशी बोलण्याची ट्युनिंग असते, जसे लोक असतात तशी बोलण्याची ट्युनिंग असते आपली.
आता आपण एवढे जण इथे बसलो, सगळ्यांची सारखीच टोनिंग असेल काय? तर ते शिपाई त्या अंध व्यक्तीला पाणी मागताना त्याला म्हणे, पाणी दे रे मला. आता असतात ना असे लोक, काय पाणी दे रे मला तू. एकदम राजाला ताण लागली, पाणी दे. एकदम ते अंध व्यक्ती म्हणे, देत नाही म्हणे पाणी, तुला काय करायचं? गेलं ते माघारी, काय करीन मग? आता त्याला मारावं झोडावं तर ते नियमात बसत नव्हतं तसं. ते गेलं, त्यानं सांगितलं की महाराज मी गेलो म्हणे, त्याला पाणी मागितलं पण त्यानं काय दिलं नाही म्हणे. ते इथून चालता हो म्हणे, लगेचच्या लगेच आलो म्हणे मी. तर राजानं महामंत्र्याला पाठवलं, तू जा आता. तर हा महामंत्री गेला. हा महामंत्री तोऱ्यातच. महामंत्री म्हणे, तुला किती पैसे लागतात ते घे म्हणे आणि दे पाणी मला, शहाणपण करू नको जास्त. तर ती अंध होतं पण ते काय असं थोडी आहे. तर ते म्हणे देत नाही म्हणे, तुला काय करायचं कर म्हणे, जा. आता बोलण्याचा परिणाम होते ना बापा. एखाद्या कुत्र्याला रागावून पहा तुम्ही, प्रेमानं बोलून पहा, परे पडते की नाही पहा, पडते की नाही फरक? आपण तर माणूस आहे, प्राण्यांवर फरक पडते तर माणसावर कसा नाही पडणार? तर त्या शिपाई म्हणे, तुला किती पैसे घ्यायचे ते घे पण दे म्हणे पाणी. देत नाही म्हणे, तुला काय करायचं ते कर. हे आलं परत. तर राजाने विचारलं यांना, बा काय झालं? तर शिपाई म्हणे, महाराज गेलो होतो, मला वाटलं बा देईल पाणी, ते दिलं नाही म्हणे. महामंत्री गेला, तू मला दिले नाही म्हणे. तर राजा हुशार होता. आता राजा हुशारच असते म्हणून तर राजा बनते. कोणताही राजा असो हुशार असते, ते कोणत्याही पद्धतीचा हुशार असो, ते हुशार असते म्हणून तर राजा बनते. त्या आपल्या देशातला असो कोणत्या जगातला असो. कोणाला आपण टोकत नाही, कोण तसं घेऊ नये. तर सांगतो जसं राजा हुशार असतो म्हणून तर राजा बनतो. काय रे गायला न तू खायला कसे राजा बनवते? तुम्ही बघा ना, विचार करा. तर मग राजाला वाटलं बा यांनी काही पाणी आणलं ना तर आपण जाऊ. राजा त्यांना म्हणे, तुम्ही थांबा. राजा उतरला, रथातून गेला. राजाने नमस्कार केला जाऊन, विचारपूस केली, तब्येत वगैरे बरी आहे का बाबा तुमची? जेवण वगैरे झालं का तुमचं? मुलं वगैरे कुठे आहे तुमचे? काय कसं काय? पगळला ना माणूस, पिघळते माणूस. हे पाहतो ना मी, पिघळतात लोक. पण त्याची म्हणे सुधरत नाहीत लोक म्हणे, तुम्ही काय सांगता म्हणे. म्हटलं पहा, म्हटलं आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन पिघळतात की नाही लोक. एका वर्षात 38,000 झाले ना सबस्क्रायबर. आणि ते काल पाहिले त्या भंतीजीने आमच्या, तर एका वर्षात 61 लाख लोकांनी प्रवचन ऐकले. आप किती? 61 लाख लोकांनी एका वर्षात प्रवचन ऐकले आहे. आणि 38,000चा आकडा आता क्रॉस झाला आहे सबस्क्रायबरचा. आता मला सांगा, लोकांना डोस लागू होत असतील म्हणूनच लोक लाईक करत असतील ना. म्हणजे बघा, वाणी वाणीच आहे. याचा अर्थ नाही असा आपण की आपण आपली पाठ थोपटून घेतो, पण सांगतो जसं जगात सगळ्यांच्याच बाबतीमध्ये ही वाणी वाणीच आहे. पण आपण कशी वापरतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मग ती घरातल्या लोकांसाठी असो वापरायची का जगासाठी असो, ही कशी वापरतोय आपण. फार राजा गेला, राजानं नमस्कार केला, त्याला विचारपूस केली, चौकशी केली प्रेमानं. त्याच्या जवळ बसला राजा, बायको लेकरांबद्दल विचारलं, सगळ्या गोष्टी विचारल्या. पिघळला माणूस. काल लक्ष्मी कॉलनीमध्ये दांडगे परिवारात प्रवचन दिलं की जीवन हे आईस्क्रीम सारखं आहे. जीवन कसं आहे? कधी खाली का तुम्ही? आईस्क्रीम सारखं जीवन आहे. आईस्क्रीमची काय खासियत असते? जर आईस्क्रीमवाल्याकडून आईस्क्रीम घेतली, त्याला ती काडी बिडी लावलीच लाकडाची, ते लाकूड ती लावलीच नाही, आतून पट्टी, त्याला ती आईस्क्रीम असते. काही काही ठिकाणी आईस गोळा म्हणा किंवा आईस कांडी म्हणा का काही पण समजा, जर घेतली किंवा कपात जरी घेतली, एकदा त्याच्या फ्रीजरमधून काढली आणि आपल्या हातात घेतली आणि जर खाण्यासाठी विलंब लावला तर काय होते? वितळते.
आणि समजा त्याच्या फ्रीजरमधून काढली आणि आपल्या हातात घेतली आणि घेतल्याच खायला सुरुवात केली की खायला सुरुवात केल्यावर बापा खायची एक विशिष्ट प्रकारची पद्धत आहे. तर जिभेनं चाटून पण खावं लागते. तर जिभेनं चाटून खायचं यासाठी की जीभ असते गरम. कधी पाहिलं ना जीभ गरम असते की नाही? गरमच असते जीभ. जीभ गरम असते तर जीभ त्या आईस्क्रीमला लावली की आईस्क्रीम असते थंड, जीभ असते गरम आणि गरम थंड्याजवळ आलं की थंड वितळते. खाल्ली तरी वितळते आणि नाही खाली तरी ती विरघळते आणि खाली तरी विरघळूनच खाली जाते. असं ठोस जेवणासारखं थोडी आहे टाकलं आणि गिळलं तसंच. तर म्हणून जीवन असंच आहे. तुम्ही त्याला सत्कारणी लावलं काय आणि नाही लावलं काय ते एक दिवस नष्ट होणार म्हणजे होणार. हे तोंड चांगलं बोलण्यासाठी वापरलं काय आणि नाही वापरलं काय एक दिवस असा येणार वाचा बसणार. हे कानं चांगलं ऐकण्यासाठी वापरले काय आणि वाईट ऐकण्यासाठी वापरले काय आणि बिलकुल काहीच ऐकण्यासाठी वापरले काय एक दिवस बहिरे होणार म्हणजे होणार. म्हणून आपण नेहमी सांगतो कानं बहिरे होण्याच्या अगोदर, वाचा बसण्याच्या अगोदर. बाबा शब्द लय वेगळा वाटते जरा, पण प्रॉपर शब्द हाच आहे. वाचा बसणे म्हणजे काय तर हे बंद पडणं. तर हे तोंड बंद पडण्याच्या अगोदर, हातपाय कामातून जाण्याच्या अगोदर धम्माच्या मार्गात आलो पाहिजे. हा देह कामी लावला पाहिजे. तर राजानं तिथे ते कामी लावलं. ते पिघळला माणूस आणि ते म्हणे मी तुमची काय सेवा करू शकतो. राजाला म्हणे ते काय सेवा करू शकते. लोक बघा तुम्ही चांगले असाल तेव्हा चहा करतो बसा म्हणतात. आणि तुम्ही जर असेच असाल बरं मी येतो मग तुम्ही व्हा पुढं. होते का नाही असं? होते का नाही असं? होते. तुम्ही हो म्हटले काय नाही म्हटले काय? तुम्ही मुख्यत जरी बसले तरी कळते आपल्याला. तुम्ही जर कोणाचे झाले तर लोक तुमचे होतील ना. काही अपवाद वगळता, नाही तर काही आपमतलबी पण लोक आहेत ना या जगात, दुसऱ्याचंच खाऊ. तर राजाने दिलं पाणी आणि मग त्या राजाने चर्चा केली त्याच्याबरोबर. तर ते अंध व्यक्ती होता का नाही, तो म्हणे महाराज नक्कीच तुम्ही फार श्रेष्ठ आहात. हे अगोदरचे आलेले बदमाश होते म्हणे. तुमच्यात त्यांच्या जमीन आसमानचा फरक आहे. मी जरी अंध असलो तरी मी सुज्ञ आहे म्हणे, लोकांना ओळखतो म्हणे चांगल्या प्रकारे. आणि खरंच अंध लोकांना, मूकबधीर लोकांना एक आगावचा गुण असतो चांगला. माहिती आहे का तुम्हाला? प्राण्यांमध्ये सुद्धा निसर्ग दत्त काही चांगले गुण असतात. या नेचर बरोबर ते लढाई करू शकतात. पावसाळ्यात टिकून राहू शकतात, उन्हाळ्यात टिकून राहू शकतात, हिवाळ्यात टिकून राहू शकतात. माहिती आहे तुम्हाला? आणि इकडं ऊन लागलं म्हणून माणसं मरू शकतात, थंडीत गारठून माणसं मरू शकतात. मरतात का नाही? हालाकी पशु पक्षी प्राणी माणसांच्या तुलनेमध्ये क्षुल्लक आहेत. तर म्हणून मग इथे बघा हे दृष्टांत यासाठी म्हणून सांगितला की त्या अंध व्यक्तीने सांगितलं की बघा तुम्ही सदाचारी आहात, तुम्ही सदाचारी आहात हे माझ्या लक्षात आलं तुमच्या वाणीवरून बोलण्यावरून. आणि म्हणून तुम्हाला मी पाणीच काय तर तुम्ही सांगा मला फक्त, मी तुमच्यासाठी काय करू, सगळं काही करायला तयार आहे. हा दृष्टांत कशासाठी सांगितला मी की भगवान म्हणाले या जगामध्ये धर्मद्वेषी जे असतात ना ते त्या शिपायासारखे, त्या महामंत्र्यासारखे लोक असतात. त्यांचा वाणीवर संयम नसतो, मनावर संयम नसतो, शरीरावर संयम नसतो. ज्यांचा वाणीवर मनावर कायेवर संयम नाही, जे शील सदाचारापासून लांब आहेत, ज्यांना त्याच्याशी काही संबंध नाही, जे धार्मिक जीवनापासून लांब आहेत, असे जे लोक आहेत ते धर्मद्वेषीच आहेत. आणि जे धम्माच्या मार्गात आहेत, शील सदाचाराचं पालन करतात, ते लोक कसे आहेत? धम्मचारी आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की धम्मचारी लोकांची
प्रगती होते, उन्नती होते आणि जे धर्मद्वेषी असतात त्यांची अवनती होते, अधोगती होते. तर आज या पराभव सुत्तातील पहिल्या गाथेवरती तुम्हाला मी थोडक्यामध्ये उपदेश देण्याचा माझ्या अल्पबुद्धीतून प्रयत्न केला. निश्चितपणे हा बुद्धाचा उपदेश तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिशा दर्शविण्यासाठी, दाखविण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी मी एक मंगल आणि उदात्त कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.